हॅलो 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 या ठिकाणी पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम मायबाप कला रसिक मायबाप प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. ए पोरांनो, हे मगाशी काय म्हटलं? जर पेट्रोलचा पैसा म्हटलं बुवाकडनं मागून घ्या. जर मला खरं सांगा, तुम्हाला माझी पहिली बारी आवडली नाही का हो? दुसरी पण बारी जर नाही आवडली, काय म्हणतो ऐका, दुसरी बारी राजेश भाऊची तुम्हाला जर नाही आवडली तर माझ्या सगळ्या सुपारीचा पैसा तुमच्या पेट्रोलला देऊन टाकीन. चला शिवानी बाबा, हे फक्त शकलेल्या मुडवर खात्रीने सांगतोय. जर माझी पोरांनो काय सांगितलंय, दुसरी बारी जर तुम्हाला माझी आवडली नाही तर माझी आजची सुपारी आलेल्या सगळ्या पोरांनी पेट्रोलला पैसा वाटून घ्या. बघा वा वा, हलतोय डुलतोय आहे ना. आज मी त्यांना मगाशी म्हटलं होतं, बुवा कुठं बिझी राहू नका, पहिला लक्ष इकडे ठेवा. पण त्यांचा लक्ष आहे ना, एक बाटली आणि 2 बुच्चर बाटली फुटली. बुवा आज गांगारलं वावलं, बुवा आज गांगारलं. बघा म्हणजे मी काय काय बोललो त्याचा त्यांना काही पत्ताच आणि घर लागणार नाही. त्यांना मी बोललो त्याने ऐकली भलताच काहीतरी. असं द्या बुवा, जास्त वेळ घेणार नाही, कारण आम्हाला पण खेळात पोचायचं आहे. काल पण बारी होती, आज पण बारी आहे बुवा. उद्याचा आराम आहे, परवापासून अगदी 5 तारखेपर्यंत एकही दिवस खाली आहे ना. पण काय झालं माहितीये, त्यांनी काल एक बारी केली, पण आज त्यांचा सायलेन्सर बघा, आवाज बुवांचा बाहेर येणार अजिबात आहे ना. म्हणजे पाणी थोडा जास्त पडलाय, थंड पाणी. हा बुवा जर साधा पाणी प्यायला असतो ना, गरम गळा कसा सोकला चांगला आला असता, पण आज थोडासा पाणी कमी पडलाय, म्हणजे थंड पाणी बुवा जास्त प्यायले. दुसरा मुद्दा ऐका, आता माझ्या वाजवणाऱ्या पोराने है ना, त्यांनी एंट्री वाजवली है ना. हे जिसे देख के दिल मेरा धड़का, ये मेरी जान तरसती है, कोई जन्नत की वो हूर नहीं और मेरे कारज की ये कपूर ही है. हे काय म्हणाला, काय म्हणाला ते त्याच्यावर म्हणतात, बुवांच्या वाजपेयी ही एंट्री वाजवली. अरे म्हणतात, बुवा तू आता म्हातारा झालास. अरे मी ह्यांना कुठल्या अँगल ना म्हातारा वाटलो. आता एक सांगतो, तुमच्यापेक्षा रंगात थोडा मी सावला आहे ना, पण वयान तुमच्यापेक्षा. आणि बुवा म्हातारा नाही, माझा अगदी शेंड्यापासून मुद्यापर्यंत सगळाच कौला आहे अजून. बरोबर आहे ना. बघा म्हणजे ते जे बोललंय तेवढंच ना. ते काय म्हणाल, बुवा म्हणतात म्हातारा झालास. अरे काय माझी दाढी पिकले, माझी केसा पिकले, माझ्या कानावर तोंडावर हातावर का सुरकुत्या पडल्या. माझं आज बुवांचं डोलं 2चं 4 झालं आहे ना. झिंगलय झिंगलय असू द्या. म्हणून मित्रांनो जास्त वेळ घेणार नाही. पहिला विषय रात्र थोडी सोंगाबार, नाही तर व्हायचा कसा रातभर केला. आणि म्हणजे ऐका विषय कसा, रात्रभर मी किती कार्यक्रम केला तरी म्हणाल बुवा जो काय बोलला आम्हाला कळलाच नाही. एवढंच ऐका विषय. पहिला विषय, अरे दिली आरोगी त्यांना झोपवणार नाही. आज ते भावलंय, ते त्यांचा त्यांनाच पता नाही काय बोलतायत आणि काय नाही. सरला काय कराल, कुठं कराल आणि कसा कराल त्यालाच पता नाही. काय बोलताय त्यांचा त्यांना पण समजत नाही. म्हणून म्हणतोय, दिली आरोळी सायंकाळी काळीच घे फाटलं, अरे माझं काळीच घे फाटलं, माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं. बुवा ओ चिमन बुवा, आता तरी जवळ घ्या, तिथं घ्या, तुमच्या हातात घ्या पेन, आणि मी काय बोलतोय ते नीट शब्दाने शब्द लिहून घ्या. म्हणून म्हणतोय, अरे केलेलं पापा नाही होणार माप. देवा निकामपासून चालणारी प्रथा आहे, इथंच करावं इथंच भरावं. बरोबर आहे ना. माणसाला कर्माचं फळ भेटल्याशिवाय राहत. अरे देवांचा देव इंद्र
देवांचं देव आता हे पण आपलं देवेंद्र आहे ना हे देवेंद्र झिनाम बुवा म्हणाय का अरे केलेलं बाबा नाही होणार माप खरी असून मी सुंदरा इंद्राची पत्नी सची आपल्या नवऱ्याला म्हणते अरे केले बाप गेलाय सू त्या बापाची शिक्षा तुला भोगावीच लागल मग इंद्राची पत्नी सची म्हणजे मी सुंदरा नाही बुवा ती सची म्हणते अरे केलेलं बाबा नाही होणार माप खरी असून मी सुंदरा अरे घरी असून मी सुंदरा कुठं गेला होता तू कुठं गेला होता सांग चोरून इंद्राची पत्नी काय म्हणते देवांचा तू देवेंद्र अरे 33 कोटी देवांचा राजा तू एवढं घाणेरडं कृत्य तुझ्या हातून झालं बरोबर आहे ना कुठं गेला होता सांग चोरून अरे वास काढा या देवेंद्रा इंद्राची पत्नी म्हणते कुठला वास काढून आलास इंद्रदेवाने काय केलं गौतम ऋषींचं खोटं रूप घेतलं त्या अहिल्याच्या महालात गेला आणि तिच्यासोबत संभोग करून आला भोग दिनान दिला तिच्या नवऱ्याचं खोटं रूप घेऊन मग त्याची बायको त्याला सांगते इंद्राची पत्नी सची म्हणते घरात तुझी एवढी देखणी बायकोनी असताना बाहेर शेवटी वास काढून आलास का नाही म्हणून म्हणते केलेलं बापा केलेलं बापा नाही होणार बापा कधी असून मी सुंदरा कधी असून मी सुंदरा कुठं होता सांग चोरून वास काढाया देवेंद्रा कुठं होता सांग चोरून वास काढाया देवेंद्रा कुठं गेला होता बघा चोरून वास काढाया देवेंद्रा कुठं गेला होता सांग चोरून वास काढाया देवेंद्रा चोरून वास काढाया देवेंद्रा गेला होता सांग चोरून वास काढाया देवेंद्रा गेला होता सांग चोरून वास काढाया देवेंद्रा गेला होता सांग चोरून वास काढाया देवेंद्रा केलेलं बापा नाही होणार बापा केलेलं बापा नाही होणार बापा घरी असून मी सुंदरा घरी असून मी सुंदरा कुठं गेला होता वास काढाया देवेंद्रा कुठं गेला होता सांग चोरून वास काढाया देवेंद्रा कुठं गेला होता सांग चोरून वास काढाया देवेंद्रा कुठं गेला होता सांग चोरून वास काढाया देवेंद्रा दुसरा मुद्दा आज त्यांना माझ्यावरती बोलायला बाजूच ठेवले नाही तेव्हा बघा त्यांनी विषय काय काढले म्हणतात मी जेव्हा ह्यांच्या समोर असतो तेव्हा ह्यांची एवढी फट्टे बाई 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 काय हा प्रकार म्हणजे ते काय म्हणतात की जेव्हा मी ह्यांच्या समोर असतो तेव्हा ह्यांची एवढी फाटते ह्यांना 2-2 ढोलकी वाजवायला लावावे लागतात 2-2 कीबोर्ड वाजवायला लावावे लागतात बुवा 2 वर्ष माझ्यासोबत भाड्या करता तेव्हा तुम्हाला माझा 2-2 ढोलकी वाला दिसणार नाही आता कीबोर्ड वाल्यांचा विषय आला पंकज दादा घाणेकर आज माझ्या प्रेमा खातर माझ्या शब्दा खातर आज ते वाजवायला बसते एवढा जो माणूस अख्खा कोकण गाजवतोय त्याला काय माझ्या भारीची गरज आहे का हो मैत्रीचे प्रेम आहे की नातं आहे हा म्हणतात दुसऱ्यांची बोला म्हणजे त्यांचा मोठेपणा काय बघा बुवा ही माझ्या घराण्यातली माझी सागरी शाखा आहे आणि स्वतःची शाखा नाचवायला पण बुवा दम लागतं बुवा आहे नाच करती काय नाही हा नाच करती तुमचा काढतो यार कसा शा बघा काढतो अहो काय झालं माहिती मी मगाशी काय म्हटलं गांगारलंय ते आहे ना झिंगलच शा बुवा आज म्हणजे का दुसरा विषय बुवानी स्तबन काय नाही चांगला विषय या माझ्या दलित बांधवानो चाल होती त्यांच्या स्तवनाची रंजल्यानो आणि गांजल्यानो
देईन तुम्हाला करून मी खुले काळा राम मंदिर चवदारचे तळे काळा राम मंदिर चवदारचे तळे. दुसरा विषय आता हो बक्षीस आलाय तो काही नावा घेऊन देण्याचा गडबडीत बुवांच्या नादात पैसा आले ते राहायचं आहे ना. या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे सुरेंद्र दादा लाड शेजारचं गाव आहे तुळसणी आणि हा माणूस दादा कुठल्या कोपऱ्यात आहो त्या गर्दीत नाही असू द्या पण हा माणूस मित्रांनो राजेश बुवाचा एवढा कट्टर चाहता आहे की आज गेले मला वाटतं मी माझ्या आयुष्यातली पहिली वारी त्यांच्या गावात केली 2015 मध्ये आणि तेव्हापासून राजेश बुवा या माणसाच्या गळ्यात ताईत झालाय आणि म्हणून अगदी प्रत्येक कार्यक्रमात माझ्या दादांची उपस्थिती ही अगदी असतेच असते आणि म्हणून 501 रुपयाचं बहादर पारितोषिकालय मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे हर्षद घोटन नांदळच एक नमन कलाकार आहे माझा भाऊ आहे त्याच्या माध्यमातून देखील 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बघा दुसरा विषय बुवा काय म्हणाले बुवा म्हणतात की यांच्या गाण्याला मी काय भाग म्हणतात चाल देणार नाही. अरे तुमचा आवाज की लागला आहे बुवा तुमचा गलास फाटला शाप आज तुमचा येतच नाही बाहेर आवाज म्हणून तुम्ही वरच्या त्याला जाणार नाही. दुसरा विषय बोणी पण अगदी सुंदर त्यांनी त्यांचा गण गायलेला आहे जे चांगलं आहे त्याला पण बुवा मी चांगलंच म्हणतो पण बुवा म्हणतात चिमण बुवाची म्हणतात खासियत आहे ह्या चाली फक्त आम्ही ही मान्य करतो की ह्या चाली चांगल्या तुमच्या चाली चांगल्या आहेत पण तुम्ही म्हणजे स्वतःला उदित नारायण समजू आहे ना. तुम्ही उदित नारायण समजू नका तुमचा नारायण बुवा झोपलास पुन्हा ऐका. हा दुसरा विषय करो कंटाळा आला नाही ना तुम्हाला नाही ना खदलवतो तुम्ही खदलवतो फोतवतो शाप होतो बुवा म्हणाले काय बुवा काय म्हणाले हडून टाकीन आणि फाडून टाकीन तुम्ही काय वाघ आहो फाडून कोण टाकतो काय नाही बोलणं फाडतो कोण त्याला शक्ती असते यांना हाय आता कुठं आहे ती तुम्ही समजा मी काय बोलणार शक्तीचा वाघ आणि फडाय निघालाय विषय का आला दिवसभर चाला माझी चाल चाली पण त्याला देतो डारडूर नुसता जीवाला कसला घोर सायंकाळी त्या मधल्या वेळी जीव लावून बसतोय जीव लावून बसतोय आनंद शिंदे म्हणाले रात पाळीच्या कामाला तो माझा बाबूराव उठतोय त्यांचा गाणं विषय का सांगतो तुम्हाला ऐका हो जरा अहो विषय माझा आहे हा खरा मग कोण एकेकाळी होता हा वर्षाली. आता हा विषय ह्याला पण लागू पडतोय ऐका ना त्यांनी त्यांचं नमन पण बोलचं सुंदरच आहे. एका काळी ह्या माणसाचा आवाज असा कोणीच नाद करायचा नव्हता. काय आवाज होता देवेंद्र चिमण म्हटलं बुलंद आवाजाची तो. आज बघा पाणी बदलली तेव्हा पाणी गरम होता आता गार पाण्यामध्ये आवाज पण लागलाय चोंदायला असा विषय. कोण एकेकाळी होता बलशाली असा गर्वान फुगलेला फाडून टाकीन हा करीन भलटून टाकीन असा गर्वान फुगलेला. बघा ऐका पण बुवा हलवून दमला काय म्हणतोय बुवा हलवून दमला अरे याच्या दम नाही उरलेला. धीमाला झाला बलाढ्य ताकदीचा भीम त्याला झाला ताकदीचा गर्व म्हणतो माझ्यासारखा ताकदवार कोणच नाही. एक दिवशी मारुती रायनं पण ठरवलं याची शाबास हाच मी होतो. मारुती रायनं एका म्हाताऱ्या वानराचं रूप घेतलं बरोबर आहे ना आणि बसला वाट्यात शक्ती टाकून त्याच वाट्याने भीम चालला होता. भीम म्हणतो त्या वानराला माकडाला अरे बाजूला हो. माकड म्हणतो बा मी हाताला मला काही इथं उठवत नाही ही शक्ती वाटेवर टाकलीस ती बाजूला कर. तर म्हणतो मला काय उठवत नाही तुझ्या ताकद आहे माझी शक्ती आपली तूच बाजूला कर. उचलतोय हलवतोय दामला हो हलवून अगदी शाव घामा होऊन झाला पण त्या माकडाची शक्ती काय त्याला हलवता आणि झाला ताकदीचा गर्व हारण मोहांच्या पण म्हणून म्हणतोय सांगतो तुम्हाला ऐका हो सगळा विषय माझा आहे हा खरा कोण एकेकाळी होता बलशाली कोण एकेकाळी होता बलशाली असा गर्वान फुगलेला बुवा हलवून दमला बुवा हलवून दमला याच्या दम नाही उरलेला बुवा हलवून दमला याच्या दम नाही उरलेला बुवा हलवून दमला याच्या दम
अरविंद म्हणतो मीरा मी सर्व अरविंद म्हणतो मीरा मी सर्व असा कसा अभिमानी नाही वागना बुद्धीनी असा कसा अभिमानी नाही वागना बुद्धीनी काही आता हो जमलेला काही आता हो जमलेला हो हलवून हलवून जमला हो हलवून हलवून जमला याच्या दम नाही उरलेला हो हलवून हलवून जमला याच्या दम नाही उरलेला हलवण हलवण जमला याच्या दम नाही उरलेला हो हलवण हलवण जमला याच्या दम नाही उरलेला सांगतो तुम्हाला ऐका हो चला विषय माझा आहे हाताला बोलणी काळी होता वर्षाणी बोलणी काळी होता वर्षाणी असं घरवाला फुगलेला असं घरवाला फुगलेला हलवण हलवण जमला याच्या दम नाही उरलेला हो हलवण हलवण जमला याच्या दम नाही उरलेला हलवण हलवण जमला याच्या दम नाही उरलेला हो हलवण हलवण जमला याच्या दम नाही उरलेला आता आता महत्वाचा विषय आहे बघा हे मगाशी काय म्हटलं की ते बिझी भलतीकडेच होतं त्यांनी माझा काहीच ऐकलेलं नाही मित्रांनो मला खरं सांगा ते पूर्ण जरा खाली बसा रे. हा. आता विषय आहे महत्वाचा एक त्याच्या अगोदरचा विषय शाहिराणी जे माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे हे बुवा उत्तर तुमचं 100 नाही पण 200% चुकलेलं आहे तुम्ही निश्चित चांगल्या घराण्यातले शाहीर आहात प्रयत्न करा निश्चित माझ्या विषयापर्यंत तुम्ही पोहोचाल आता तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही माझी मगाशी सगळ्यांनी गवण ऐकलीत ना ऐकलीव ना तुमचा आवाज येत नाही तोपर्यंत मी पण असंच बोलणार ऐकलीव ना चकल्या बोले आता कसा झोपण उडते ना मगाशी मी माझी गवळण गायली त्या गवळणीत मी काय गोबडा बोललो का हो हा बोललो काय म्हणतो भेटल जावा मी गुन्ह्यात हीच माझी चाल होती ना हो मला अटक करा हो गुन्ह्यात आता मी हे काय म्हणाल की राधा पहिल्यांदाच बोबडी बोललेली मी आज ऐकली गावा दादा मी काय बोबडा बोललो मी असं म्हणतं काय आला आलं का ना है ना मी असं बोललो का तुझा तोतला हाय गुतगुतीत असं बोललो मी असा बोललो काय त्याला घालून ठेवलं मुठीत असा बोललो मी सरळ म्हणलं अरे तुझा तोतला हाय गुटगुटीत त्याला धरून ठेवलं मुठीत बघा हा म्हणजे मी गवण गायली सरळ आता त्यांनी आता काय बोबडी नक्की गुणाची बनली मलाच पण कळत नाही दादा बुवा म्हणतात बघा बुवा काय म्हणाले आता मी माझी गवण काय गायली होती आता तुम्हाला सांगितली तुझा तोतला हाय गुटगुटीत त्याला धरून ठेवलं मुठीत आता बघा त्यांनी माझ्या गवणीला उत्तर दिलं विषय का ते काय म्हणतात अगाग राधा तुझी केली या बाधा शब्द माझच फक्त त्यात त्यांनी आहे ना हे बुवा आहे ना हे धूपपट्टीनी चुना भट्टीवाला बुवा आहे झोपच करतात ऐका त्यांनी फक्त काय केलं ऐका अगाग राधा तुझी केली या बाधा जाऊन घुसलो कुटीत माझा तोतल्या हाय गुटगुटीत त्याला घालून घे ग कशात आता मी काय मगाशी म्हटलं माझ्या गवणीत की काना जसं तू माझ्या दह्या दुधावरती जगलायस लहानाचा मोठा झालायस तसा हा तुझा सवंगडी तुझा तोतला हा पण माझ्या घरात शिरतोय आणि माझ्या घरातलं दही दूध दोन्ही चोरून खातोय मग ह्याला तू आवर घाल ह्याला तू मुठीत धर ते काय म्हणाल कसा हाय गुटगुटीत माझा तोतल्या हाय गुटगुटीत त्याला घालून घे ग फटीत आता तुला धराय सांगितलेला तुझा तोतला तर तू माझ्या फटीत घालतोयस बरोबर ना बरं घातलायस तर घातलायस माय पावल्यानो काय वावगं नाही मी तुमच्या मुलासारखा आहे तुमच्या भावासारखा आहे जे ते बोलले तेवढंच फक्त बोलणार आता तुझा तोतला म्हणजे तुझा सवंगडी त्याला जर तू फटीत घातलास आणि तो चिराडला मग फटीत काय तो अलगद शिरायचा नाही आणि जर तो चिराडला तर यापाला जाताव कुठं मग फटीत नाही डायरेक्ट भटीत है ना
नो फटीत डायरेक्ट कुठं होते राक्षपती. आणि ऐका बुवांचा गवळण, बुवांची गवळण प्रेमाची, प्रेमात नाही त्यांचा उतू जातो प्रेमाच्या वर. ये बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का ये संगम है. त्यांची गवळण चांगला होता विषय आहे ना, प्रेमाचा विषय बुवांचा काय ना. आता ऐका बुवांना मी कटिंग देतोय, घ्या वरती लावा डीला बघू. तुला जपले होते अंतरी. त्यांच्या गवळीला उत्तर द्यायला पाहिजे ना, त्यांनी पण प्रेमात. आता कानाचा एवढा प्रेम माझ्या उतूच होत नाही, राधेचा पण केला पाहिजे. कारण मित्रांनो ते प्रेमच तसं होतं, ते प्रेमच तसं होतं. आज युगानुयुग उलटून गेली माझ्या प्रत्येक प्रेमाच्या गवळीत मी सांगतोय, युगानुयुगात होऊन गेली. प्रेम आता आपल्यावर सध्या कधीचा खेळा चालू आहे. आताच प्रेम वर आता मन भरलं अगं गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला. पकडू गेला उडून पाखरा, जावा एकदाची निघून अगं आझाद केलं. पण आज बघा राधा झाली आणि याची श्रीकृष्ण झाला रुक्मिणीचा. पण आज राधेच्या पुढे नाव कोणाचं आहे हो? तिच्या कानाचंच आहे. म्हणून म्हणतो ऐका, तुला जपले होते अंतरी, म्हणून केलीस दिलाची चोरी. नको भुलवूस गवळ्याच्या नारी, त्या तुला फसवून जातील पोरी. करू नको काना तू शिलजोरी. तू रे माझ्या सावळ्या गिरिधारी. अरे फक्त 16,360 गवळी होत्या, पण त्यांच्यापैकी आश्रमावर तुझ्यावरती प्रेम होते ह्या राधेने केलं. तू 14 वर्षापेक्षा माझ्याला लहान होतास, पण आज अभिमानाने सांगते माझ्या पुढं फक्त मी तुझं नाव लावलं आहे. आज बुवा तुमच्यासारखा मी आता काय बुवा बॉबला बोललो नाही, माझी भाषा अजून सरळच आहे. आता फक्त तुम्ही आल्या गालात जी भरू नका, नाही तर झालं सगळंच या होती. म्हणून मित्रांनो दुसरा विषय, त्यांनी मगाशी प्रश्नपत्र काढलं. पण मला एक काही कळत नाही बुवा, हे लोक आपल्याला पैसे देऊन आपली बारी बघायला येतात, बरोबर आहे रे पोरांनो? ह्यांची चाल आपली एकच, हे त्याच्या पलीकडे काय दुसरा प्रश्न त्यांचा एकच. रंगला हडाव शाहिरा, रंगला हडाव. माझ्यासोबत जेव्हा ह्यांच्या बाऱ्या झाल्या भुवांचा गाणं एकच. आणि म्हणून बघा या ठिकाणी मित्रांनो एक शेवटचा विषय घेतोय, एक फरमाईश आहे ती घेतोय आणि माझी बारी या ठिकाणी संपवतोय. बारी आवडते ना? नक्की ना? माझं पेट्रोलचं पैसे तुमचं वसूल झालंय? जरा बुवांना सांगा झाले काय? शिवाजी बुवा तुम्ही नाही केलं तर तुम्ही तुमच्या सुपारीत थोडस पुन्हा ऐका. पुढचा विषय ऐका. अरे अरे मोहाच्या पायी तू केलीस घाई. विषय देवेंद्राचा काय बरं? देवेंद्राचा देवांचा देवेंद्र भस्माना वाईच्या शंकर वाईच्या लपड्यात अडकला. म्हणून म्हणतात अरे मोहाच्या पायी तू केलीस घाई, चार चौघात तुझा गेला यमा. मगाशी सची काय म्हणाली आपल्या नवऱ्याला? वास काढला बाहेर. आता जी काय कमावलेली तुझी इज्जत आबरू होती सगळी धुईला मिळवलीस. म्हणून म्हणतोय बाईचा मोह, बाईचा नाद आणि एकदम बाद. बाई सगळ्यांचा नाद करा, एक बाई आणि एक बाटली. ही जर टिकवता आली तरच टिकते, नाही तर मग अशी जीभ चालत जाते यांच्यासारखी. म्हणून म्हणतोय अरे मोहाच्या पायी तू केलीस घाई, चार चौघात तुझा गेला यमा. सची काय म्हणते का? सची ही सची म्हणते ह्या माझ्या इंद्राला आहे घरात बायको मी छान. हे डार्लिंग जरा इकडे ये ना, ह्या अंगाला ये. हा मित्रांनो
आपल्या कणकाडी गावचा सुपुत्र आहे. आणि ये ना सोन्या, एवढा तुला मी अभिमानानं बोलवतोय. आपल्या कणकाडी गावचा सुपुत्र आहे सिद्धेश मेस्त्री. या पोराला कोण ओळखत नसेल, देवरू कणकाडी याला कोण ओळखत नसेल असं होणार नाही मित्रांनो. याची ही गाणी, याचं शिमक्याचं गाणं असेल है ना. आणि असा एक गण मोरया तुझा रे नाद घुमला है ना नवी भाव. आणि म्हणून आज तो कार्यक्रमाला कालही होता, आजही आला. आणि म्हणून बघा, अरे मोहाच्या पायी तू केलीस घाई, चार चौघात तुझा हा गेला यमा. सची म्हणते एवढी घरात बायको मी चांगली असताना बाहेर शेवटी गेलास ना, मग घरात आहे घरात बायको विचार. सची काय म्हणते, आहे घरात बायको विचार, कधी मेला बाहेरची खातोय घाण. आहे घरात बायको विचार, कधी मेला बाहेरची खातोय घाण. आहे घरात बायको जान, कधी मेला बाहेरची खातोय घाण. आहे घरात बायको जान, कधी मेला बाहेरची खातोय घाण. मोकाच्या बाई तू केलीस घाई, मोकाच्या बाई तू केलीस घाई, चार चौघात तुझा हा गेला यमा. आहे घरात बायको जान, कधी मेला बाहेरची खातोय घाण. आहे घरात बायको जान, कधी मेला बाहेरची खातोय घाण. असून तू देवांचा देव, कपटी मनात ठेवलास भावा. भक्ती मनात ठेवलास भाव, भक्ती मनात ठेवलास भाव. घालवलं तुझा सुनावा, नको समजू तू स्वतःला राम. नको समजू तू स्वतःला राम, नको समजू तू स्वतःला राम. शिला तू वरशील कर मन वरशील, शिला तू वरशील कर मन वरशील, पतिव्रतेची थोडी थोडी नसा. आहे घरात बायको छान, आहे घरात बायको छान, कधी मेला बाहेरची खातोय घाण घाण घाण. घरात बायको छान, कधी मेला बाहेरची खातोय घाण. आहे घरात बायको जान, तरी मेला बाहेरची खातोय घाण. आहे घरात बायको जान, तरी मेला बाहेरची खातोय घाण. मोकाच्या बाई का केलीस घाई, हे मोकाच्या बाई का केलीस घाई, चार चौघात तुझा हा गेला यमा. आहे घरात बायको जान, तरी मेला बाहेरची खातोय घाण. आहे घरात बायको जान, तरी मेला बाहेरची खातोय घाण. आहे घरात बायको जान, तरी मेला बाहेरची खातोय घाण. आहे घरात बायको जान, तरी मेला बाहेरची खातोय घाण. म्हणून मित्रांनो, रात्र थोडी आणि सोंगफार या ठिकाणी टायमिंग पण बराचसा झालेला आहे. वाजले 3 वाजायला आले, बरोबर आहे ना. कोंबडा अरवायला आलाय. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी बक्षीस आलंय. माझा भाऊ अगदी नेहमीच म्हणजे या मित्रांनो सांगायला अभिमान का वाटतो माहितीये का. आता माझा तालुका आहे खेड, बरोबर आहे ना. मी काय तुम्हाला पैसे देऊन ठेवतो नाही, मी काय तुमचा, तुम्ही काय माझा देणेकरी नाही का, मी काय तुमचा देणेकरी. आता मी राहतो खेडला, पण या संगमेश्वर तालुक्यातील या देवरुख वासियांचं या राजेश भावावरती एवढं प्रेम आहे, हे तुमचे उपकार मरेपर्यंत विसरणार नाही मित्रांनो. तुमचं प्रेम आहे. आता काही लोक मला लय मोठा करताय तो असू द्या, कारण राजेश भावानं शिकतोय. पण काही ना राजेश भाऊ लय झोमतो, एवढा झोमतो एवढा झोमतो की मला पण आता टेन्शन आलं की माझ्याशी बहुतेक बाऱ्या पण घ्यायच्या बंद होतील कदाचित. असं आहेत काय काय नग शोधून काढून ठेवलेत मी तांदातल्या खड्यासारखं. आणि म्हणून माझा भाऊ स्वस्तिक रंबाडे वायगणे गावचा सुपुत्र आहे, सुशांत रंबाडे. या वर्षी मित्रांनो वायगणे गावची पोरं आलेत ना रे सर्व. इकडे आमचा तुलसणीवालं, इकडे निवेवालं, इकडे आंबावालं आणि सगळं देवरुखवालं चेंगऱ्या बोले. आणि म्हणून मित्रांनो जे यावर्षी सहज आपले विकास भाई लांबवरे, विकास शेख त्यांच्यासमोर एक गाणं गायलं होतं कोकणातलं. ते गाणं मित्रांनो एवढं फेमस होईल मला पण वाटलं नव्हतं. पण आज त्या गाण्याला तुम्ही सर्वांनी आपल्या मनात जागा दिली. आणि म्हणून या माझ्या भावाच्या माध्यमातून जे कोकणातलं गाणं मी गायलं त्या गाण्यासाठी माझे बंधू अनिलदादा तावडे यांच्या माध्यमातून देखील मगाशी फरमाईश आली. 201 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. आणि माझा भाऊ स्वस्तिक रंबाडे, सुशांत रंबाडे यांच्या माध्यमातून देखील त्या गाण्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. फरमाईश आले. मी शेवटचं माझं गाणं गातोय, माझी बारी या ठिकाणी संपवतोय.
बुवानी पण मगाशी त्यांचा गण गायला ना, बुवा चोरलं आहे ना, शाप गलपाटलं बुवा म्हणून ऐका. हो पहा सह्याद्रीचे डोंगर, त्या देवादिकांचं माहेर घर. पहा सह्याद्रीचे डोंगर, देवादिकांचं माहेर घर. साक्ष देतो या समिंदर, आज हा आपला कोकण, आज हा आपला कोकण अख्ख्या जगात भारी कशामुळे झालाय. अरे साक्ष देतो या समिंदर, हे परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. त्या परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. अहो कोकण एक नंबर, त्या परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. अहो कोकण एक नंबर. मित्रांनो, सर्वांची अशी कमेंट आली प्रत्येक गाण्याला त्या की बुवा हे गाणं लवकरच रेकॉर्डिंग होऊ द्या. आणि निश्चित मित्रांनो, या आजच्या बारीच्या माध्यमातून मी सर्व माझ्या कोकणवासियांना सांगतोय की हे माझं गाणं नुसत्या आपल्या एका रत्नागिरी जिल्ह्यावरती मर्यादित नसून रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग ज्या ज्या ठिकाणपासून माझा कोकण चालू झालाय, ज्या जिथपर्यंत तो संपलाय, हे गाण्यामध्ये जे गाणं मी रेकॉर्डिंग करणार आहे, या गाण्यामध्ये माझ्या तिन्ही जिल्ह्यांचा निश्चितपणे या ठिकाणी उल्लेख होणार आहे. म्हणून म्हणायचंय 1 2 3 4. सह्याद्रीचे डोंगर, देवादिकांचं माहेर घर. पहा सह्याद्रीचे डोंगर, देवादिकांचं माहेर घर. साक्ष देतो या समिंदर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. कोकण एक नंबर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. कोकण एक नंबर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. कोकण एक नंबर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. कोकण एक नंबर. कोकणाची माझ्या आज वाढली शान. कोकणाची माझ्या आज वाढली शान. या माझ्या कोकणची शान आज कशामुळे वाढली? आज या तालुक्याला जे सौंदर्य लाभलेलं आहे, या जिल्ह्याला, माझ्या रत्नागिरी जिल्ह्याला जे सौंदर्य लाभलंय, ते सौंदर्याचं कारण, त्या सौंदर्याचं प्रतीक म्हणजे माझ्या रत्नागिरी जिल्ह्यात ते 9 तालुके. आणि त्या 9 तालुक्यांच्या सगळ्यांना सौंदर्यानं आज माझी रत्नागिरी ही नवरत्नांची खाण झाली. म्हणून म्हणायचंय रत्नागिरी ही आहे नवरत्नांची खाण. कोकणाची माझ्या वाढली शान. कोकणाची माझ्या आज वाढली शान. कोकणाची माझ्या आज वाढली शान. खेळला पोली वंडण गड, चुकून वादळ संगमेश्वर. खेळला पोली वंडण गड, चुकून वादळ संगमेश्वर. रत्नागिरीला चालाचा पुरा, खेळला पोली वंडण गड, चुकून वादळ संगमेश्वर. रत्नागिरीला चालाचा पुरा, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. कोकण एक नंबर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. कोकण एक नंबर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. कोकण एक नंबर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. कोकण एक नंबर. सह्याद्रीचे डोंगर, देवादिकांचं माहेर घर.
भूमीत शोभतय माझ आहो कोकण एक नंबर. आणि मित्रांनो या गाण्यासाठी माझे बंधू दावा दादा ज्यांचा साऊंड मित्रांनो अगदी लाजवाब आहे, दादांच्या माध्यमातून या गाण्यासाठी 501 रुपयाचं बहारदार असं पारितोषिक आलेलं आहे. दादा आय लव्ह यू. आणि म्हणून मित्रांनो रात्र थोडी आणि सोंग फार आपण सर्वजण अगदी वेळात वेळ काढून आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिलात. या पावसा पाण्यातून आपण सर्वजण लांबून लांबून आलात, तुमचे आभार मानतो. या शाहिरावरती या कलाकारावरती तुमचं सर्वांचं प्रेम, तुमचे आशीर्वाद असेच कायम राहू देत अशी आशा बाळगतो. आयोजकांना देखील लाख लाख धन्यवाद देतो या छोट्याशा शाहिराला या सेवेची संधी दिली. आणि म्हणून बुवाने देखील एक सांगणे, बुवा हा 2-3 तासाचा तुमचा आणि माझा खेळ आहे. बुवा या मुखातून जे काही वाईट शब्द गेले असतील ते माझे मला परत करा, जे चांगलं असेल ते तुम्ही निश्चित घ्या अशा आशा बाळगतो. तुम्हाला देखील तुमच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो मित्रांनो. आणि सर्वांना एक विनंती आहे, प्रत्येकाने आपल्या घरात जाताना ज्या काही गाड्या आणल्या असतात प्रत्येकाने सुखरूपरित्या आपल्या घरामध्ये जावा अशा आशा बाळगतो. आणि तुम्हा सर्वांच्या साक्षीनं तुम्हा सर्वांच्या प्रेमापोटी आजची ही सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय. Thank you.